तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की भुवनेश्वरी अधिपतीला सांगते की तुम्ही या घरचे कर्ते पुरुष आहात, त्यामुळे आता घराची जबाबदारी तुमच्यावर आहे. मग तुम्ही सुद्धा यापुढे या घराचा विचार करायला हवा. त्यावरती अधिपती हो म्हणतो. तर भुवनेश्वरी त्याला म्हणते की तुम्ही फक्त मान डोलावू नका, त्यासाठी तुम्हाला खडतर तपश्चर्या करावी लागणार, हे लक्षात ठेवा. तर दुसरीकडे अक्षरा तिच्या आईबाबांच्या घरी गेलेली असते, मात्र घराला कुलूप असतं, त्यामुळे ती बाहेरच पायरीवर बसून राहते. तिला घडलेला प्रकार सतत आठवत असतो, त्यामुळे ती खूप रडत असते. दुसरीकडे भुवनेश्वरी अधिपतीला म्हणते की तुम्ही मला एक वचन द्या, आणि ती तिचा हात पुढे करते. अधिपती विचारतो की कोणतं वचन. भुवनेश्वरी म्हणते की तुम्ही व्यवस्थित विचार करा आणि मला वचन द्या. त्यावर अधिपती म्हणतो की आम्ही तुम्हाला दिलेला प्रत्येक शब्द हा वचनाप्रमाणेच असतो, आम्ही तो कधीच मोडणार नाही. मग भुवनेश्वरी त्याला म्हणते की तुम्ही यापुढे माझ्या परवानगीशिवाय तुमच्या बायकोला कधीच भेटायचं नाही. हे ऐकून अधिपतीला खूप वाईट वाटतं, पण त्याचा नाईलाज असतो. तो भुवनेश्वरीला वचन देतो आणि त्याच्यामुळे भुवनेश्वरी खूप खुश होते. तर दुसरीकडे अक्षरा तिच्या बाबांना फोन करते आणि विचारते की बाबा कुठे आहात तुम्ही. त्याच्यावरती बाबा सांगतात की आम्ही एका लग्नासाठी बाहेर आलो आहोत, उद्या सकाळी घरी येणार आहे. त्यानंतर तिचे बाबा तिला म्हणतात की आज तुझं पहिलं हळदी कुंकू होतं, पण आम्ही येऊ नाही शकलो. आम्हाला भुवनेश्वरी मॅडमचा फोन आला होता, मात्र उद्या सकाळी तुझ्या घरी येतो तुला भेटायला. हे ऐकून अक्षरा घाबरते. ती म्हणते की नको बाबा, तुम्ही इकडे नका येऊ, मी सकाळी घरी येते. आताही मी चालत चालत घराजवळ आले होते, म्हणून तुम्हाला फोन केला. हे ऐकून बाबांना आश्चर्य वाटतं. ते विचारतात की एवढ्या रात्री तू आपल्याकडे का आली होती, सगळं काही ठीक आहे ना. त्यावर अक्षरा म्हणते हो बाबा, सगळं काही ठीक आहे. पण बाबांचा तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. ते तिला परत विचारतात की खरं सांग, सगळं काही ठीक आहे ना. तर ती हो म्हणून सांगते. त्यानंतर अक्षरा बाबांना विचारते की तुम्ही घराची किल्ली ठेवली आहे का. त्यावर बाबा म्हणतात की मला जर माहिती असतं तू येणार आहे तर नक्कीच ठेवली असती. मग ते बाबांना इराबद्दल विचारते, तर बाबा बोलतात की इरा सुद्धा आमच्या सोबतच आहे. यावर अक्षरा बोलते ठीक आहे, मग सकाळी तुम्ही लवकर या, मला तुमच्याशी बोलायचं आहे. त्यावर बाबा म्हणतात आम्ही सकाळी 7:30 वाजेपर्यंत घरी येतो. पण तुला शेवटचं विचारतो, नक्की काही प्रॉब्लेम नाही आहे ना, सगळं काही ठीक आहे ना, मला खरं खरं सांग. त्यावर अक्षरा हो बोलते आणि लगेचच फोन ठेवून देते. तर दुसरीकडे भुवनेश्वरी दुर्गेला आवाज देते, पण त्याच वेळी चारुहास सर तिथे येतात आणि ते भुवनेश्वरीला म्हणतात मला तुझ्याशी बोलायचं आहे. त्यावर भुवनेश्वरी हसत म्हणते की मला माहिती होतं तुम्हाला माझ्याशी बोलायचंय, मी तुमचीच वाट बघत होती. आणि मग ती चारुहास सरांना म्हणते की बोला, तुम्हाला काय बोलायचं आहे ते. सुनबाईंना घराबाहेर काढल्यामुळे तुम्ही सुद्धा घाबरला की काय, तुम्हाला अक्कल आली वाटतं. हे ऐकून चारुहास सर म्हणतात की अक्षराला पुन्हा घरात घेऊन ये. तेव्हा भुवनेश्वरी हसत म्हणते की ते आता शक्य नाही, त्या आता या घरात कधीच येऊ शकणार नाही. आम्ही एकदा दिलेला शब्द परत मागे घेत नाही. मग चारुहास सर त्याच्यावर म्हणतात की मला माहिती की तुम्ही दिलेला शब्द परत घेत नाही, पण तो तुमच्या सोयीनुसार नक्की फिरवता. यावेळी सुद्धा तसंच करा. मात्र भुवनेश्वरी म्हणते की काही झालं तरी सुनबाई पुन्हा या घरात येणार नाही. त्यावर चारुहास सर म्हणतात की मी जे काही सांगतो ते या घराच्या भल्यासाठी सांगतोय. मात्र भुवनेश्वरी म्हणते आम्हाला तुमच्या सल्ल्याची काहीच गरज नाहीये. त्यावर चारुहास सर म्हणतात की मलाही तुला सल्ला देण्याची काही आवश्यकता वाटत नाही, पण मी जे काही सांगतो ते अधिपतीसाठी सांगतोय, कारण या घरामध्ये जे काही घडलं ते पाप आहे. तुझ्या सांगण्यामुळे अधिपतींना सगळ्यांसमोर सुनबाईंना घराबाहेर काढलं. त्यावर भुवनेश्वरी विचारते मग कसं वाटलं तुम्हाला, काही आठवलं की नाही आठवलं. काही वर्षापूर्वी तुम्ही सुद्धा आम्हाला असंच हाताला धरून घराबाहेर काढलं होतं, मात्र तेव्हा तुमचे हात दगडाखाली होते. तुमच्या मुलामुळे तुम्हाला आम्हाला थांबावं लागलं. त्यावेळी तुम्ही जे करू शकला नाही ते तुमच्या मुलाने करून दाखवलं, त्याचा तुम्हाला आनंद व्हायला हवा. त्यावर चारुहास सर म्हणतात की मला त्यावेळी सुद्धा तुला या घराबाहेर काढायचं होतं आणि आताही मला तुला घराबाहेर काढायचं आहे, कारण माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं आणि यापुढे सुद्धा नसेल. मात्र अधिपतीचं अक्षरावर खूप प्रेम आहे, तो तिला कधीच विसरू शकत नाही. फक्त तुझ्या हट्टासाठी त्याने हे सगळं केलं. तो आता पूर्णपणे तुटून गेला आहे, खचून गेला आहे आणि याचा त्रास तुलाच होणार आहे. आणि इतके बोलून चारुहास सर तिथून निघून जातात. दुसरीकडे अधिपती अक्षराचाच विचार करत असतो. तो मनातच विचार करत असतो की मास्तरांबाईंनी किती मोठी चूक केली तरी मला त्यांना असं घराबाहेर काढायला नको होतं. एकतर त्यांच्या घरीही कोणी नाहीये, मला काहीतरी करायला हवं. आज रात्री त्या कुठे जातील आणि त्या कुठे जाणारही नाहीत. मग तो लगेच ओंक्याला फोन करतो, पण तो फोन शिवानी घेते. ती अधिपतीला विचारते की काय झालं भाऊजी, तुम्ही एवढ्या रात्रीचा का फोन केला.
मग अधिपती त्यांना सांगतो की माझं तुमच्याकडे एक काम आहे, मला प्लीज तुमची मदत हवी आहे. मग शिवानी म्हणते की बोला ना भाऊजी, काय झालं. त्याआधी तो शिवानीला म्हणतो की तुम्ही अगोदर मला एक वचन द्या, मी आता तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुम्ही फक्त ऐकून घ्याल, त्याच्यावर एकही प्रश्न विचारणार नाही आणि जे काही मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही लगेच कराल. वर शिवानी बोलते ठीक आहे. मग अधिपती तिला सांगतो मास्तरीणबाई घर सोडून गेल्या आहेत. हे ऐकल्यावर शिवानीला धक्का बसतो. ती म्हणतो की तुम्ही आता मला एकही प्रश्न विचारू नका, मी फक्त जेवढं सांगतो तेवढं ऐकून घ्या, कारण मास्तरीणबाईंच्या घरी कोणीही नाहीये, त्या एकट्याच घराबाहेर बसल्या असतील. तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांच्याकडे जा आणि प्लीज त्यांना तुम्ही घरी घेऊन या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की हे सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे, त्यांना समजून देऊ नका. ह्या सगळ्या मागे मी आहे हे त्यांना समजल्यावर ते तुमच्यासोबत येणार नाहीत. मग त्यावर अधिपती त्याचा सर्व प्लॅन तिला सांगतो. मग शिवानी आणि ओंकार अक्षराला घ्यायला तिच्या घरापाशी जातात. तिथे गेल्यावर अक्षरा त्यांना कुठे दिसत नाही. मग त्या अक्षराला शोधण्यासाठी पुढे निघतात, तेव्हा त्यांना अक्षरा एका ठिकाणी बसलेली दिसते. तर मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेची अशाच अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.